हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं मेगाबिट एज्युकेशनच्या युट्यूब चॅनलवर. तर चला सेशनला सुरुवात करूया. आज घेऊया 2 एप्रिलच्या काही इम्पॉर्टंट न्यूज. फर्स्ट न्यूज आहे की जे रोहन बोपन्ना त्यांच्यासोबतच जे ऑस्ट्रेलियाचे त्यांचे पार्टनर आहे मॅथ्यू एबडन, त्यांनी काय केले आहे, एक हिस्ट्री क्रिएट केली आहे. त्यांनी मेन्स डबल्स मध्ये त्यांना जे मियामी ओपन मध्ये जे फायनल्स होतं त्यामध्ये त्यांना काय मिळालेलं आहे, विक्ट्री मिळालेली आहे. ओके, इंडियन टेनिस स्टार रोहन बोपन्ना आणि त्यांचे ऑस्ट्रेलियन पार्टनर मॅथ्यू एबडन यांनी हिस्ट्री क्रिएट केलेली आहे, विक्ट्री मिळवलेली आहे मेन्स डबल फायनल मध्ये जे मियामी ओपन मध्ये झालेलं. ओके, त्यांनी डिफीट कोणाला केलेला आहे, त्यांनी डिफीट केलेला आहे जे कोणाला, क्रोआटियाच्या इवाना डॉजिक आणि अमेरिकांची कोण, ऑस्टिन क्रॅकजिक्स यांना काय केलेलं आहे, या डिओला त्यांनी डिफीट केलेला आहे. बोपन्ना काय आहे, जे 44 इयर ओल्ड आहे, त्यांनी काय ओल्डेस्ट मेन आहे ते ज्यांनी काय मिळवलेलं आहे, एटीपी मास्टर्स 1000चं टायटल मिळवलेलं आहे. आता एटीपी काय आहे, एटीपी आहे असोसिएशन ऑफ टेनिस प्रोफेशनल्स. तर त्याचं त्यांना मास्टर्स 1000चं टायटल मिळालेलं आहे. आणि सेकंड इंडियन आहे ज्यांची रीच झालेली आहे कुठपर्यंत, ऑल 9 एटीपी मास्टर्स 1000 इव्हेंट फायनल मध्ये त्यांची रीच झालेली आहे. सेकंड इंडियन आहे. ओल्डेस्ट मॅन आहे ज्यांनी की एटीपी मास्टर 1000चं टायटल मिळवलेलं आहे. आणि सेकंड इंडियन ज्यांना काय ऑल 9 एटीपी मास्टर्स 1000 इव्हेंट्स मध्ये फायनल मध्ये ते रीच झालेले आहे. या विन मधनं काय काय रिगेन केलाय त्यांनी, टॉप स्पॉट इन द एटीपी रँकिंग्स. ते काय झालेले आहे, एटीपी रँकिंग्स मध्ये टॉप स्पॉट त्यांना प्राप्त झालेला आहे. आता 2024 मध्ये जे मियामी ओपन होतं त्याबद्दल बघून घ्या. ते एडिशन किती होतं, 39th एडिशन होतं मियामी ओपनचं 2024 मधलं. लोकेशन कुठे झालेलं, युनायटेड स्टेट्सच्या फ्लोरिडा मध्ये जे मियामी गार्डन आहे तिथे हा इव्हेंट झालेला. मेन सिंगल मध्ये कोण आलेलं, मेन सिंगल मध्ये कोण जिंकलेला आहे मेन सिंगलचं टायटल, जनिक सिन्नर जे इटलीचे आहे. वुमेन सिंगल कोणाला मिळालेला आहे, युनायटेड स्टेट्सचे डॅनियल कोलिन्स यांना मिळालेला आहे वुमेन सिंगल. मेन्स डबल जे रोहन बोपन्ना इंडियाचे आणि मॅथ्यू एबडन ऑस्ट्रेलिया. वुमेन्स डबल कोणाला मिळालेला आहे, युनायटेड स्टेट्सची सोफिया केनिन आणि युनायटेड स्टेट्सचे कोण, बेथिन मॅटिक सँड्स यांना वुमेन्स डबल मिळालेला आहे. तर ही पूर्ण न्यूज झाली टेनिस बद्दलची. जे मियामी ओपन झालेलं त्यामध्ये फायनल्स मध्ये रोहन बोपन्ना जे इंडियाचे आहे आणि त्यांचे पार्टनर होते ऑस्ट्रेलियाचे कोण, मॅथ्यू एबडन यांनी हिस्ट्री क्रिएट करत त्यांना विक्ट्री मिळालेली आहे. ओके, आता बघूया नेक्स्ट न्यूज. नेक्स्ट न्यूज जी आहे की जे स्टेट रन आयओसीएल आहे, इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड यांनी अनाऊन्स केलेलं आहे एक जॉईंट व्हेंचर कुणासोबत, जे जापानची पॅनासॉनिक एनर्जी आहे त्यांच्यासोबत एक जॉईंट व्हेंचर अनाऊन्स केलेला आहे. कशा करता, मॅन्युफॅक्चरिंग ऑफ सिलेंड्रिकल लिथियम आयन सेल्स. इंडियामध्ये सिलेंड्रिकल लिथियम आयन सेल्सचं मॅन्युफॅक्चरिंग करता त्यांनी हा जॉईंट व्हेंचर अनाऊन्स केलेला आहे जापानच्या पॅनासॉनिक एनर्जी सोबत. तर कशा करता हा जो व्हेंचर आहे हा अनाऊन्स केलेला आहे त्यांनी, जे इलेक्ट्रिक व्हेकल्स आणि जे बॅटरी एनर्जी स्टोरेज सिस्टीम्स आहे यांना डिमांड खूप आहे. कशाची डिमांड आहे त्यांना, लिथियम आयन सेल्सची डिमांड आहे. जे इलेक्ट्रिक व्हेकल्स आणि बॅटरी एनर्जी सिस्टीम्स आहे, स्टोरेज सिस्टीम, त्यांना जे लिथियम आयन सेल्स आहे यांची खूप डिमांड आहे. म्हणून हा जो आहे मॅन्युफॅक्चरिंग जो व्हेंचर आहे मॅन्युफॅक्चरिंगचा लिथियम आयन सेल्स याच्यामध्ये काय होत आहे, आता गेन होत आहे इंडियामध्ये. ओके, डिमांड असल्यामुळे इंडियामध्ये यांची मॅन्युफॅक्चरिंगला मोमेंटम मिळत आहे, गेनिंग मोमेंटम. ओके, तर ही झाली कशाची न्यूज, आयओसीएल आणि जापानचे जे पॅनासॉनिक आहे एनर्जी त्यांच्यामध्ये जॉईंट व्हेंचर झालेला आहे. कशा करता, लिथियम आयन सेलच्या मॅन्युफॅक्चरिंग करता. बघूया नेक्स्ट न्यूज. ओके, नेक्स्ट न्यूज जी आहे, आपण ही न्यूज घेतलेली आहे की कोण, जे आयपीएस ऑफिसर आहे, सिनियर आयपीएस ऑफिसर सदानंद वसंत दाते, तर
जे काय 26/11 मध्ये जे मुंबई अटॅक झालेला होता, तेव्हा त्यांनी टेररिस्ट सोबत काय त्यांनी खूप चांगल्या प्रकारे फाईट केलं होतं टेररिस्ट अटॅक्सला. तर ते आता काय झालेले आहे, NIA नॅशनल इन्व्हेस्टिगेशन एजन्सी मध्ये त्यांना काय मिळालेलं आहे, ऍज अ ओके बघूया. तर दाते जे आहे ते 1990 बॅचचे IPS ऑफिसर आहे. त्यांनी कोणाला सक्सीड केलेलं आहे, दिनकर गुप्ताला त्यांनी काय केलेलं आहे, सक्सीड केलेलं आहे. त्यांनी इंडियन गव्हर्नमेंटला काय दोन टेन्युअर मध्ये त्यांनी सर्व्हिस दिलेली आहे. CBI मध्ये ऍज अ डेप्युटी इन्स्पेक्टर जनरल म्हणून आणि सेंट्रल रिझर्व्ह पोलीस फोर्स मध्ये ऍज अ इन्स्पेक्टर जनरल म्हणून. त्यांना 2 अवॉर्ड्स पण मिळालेले आहे. कोणते अवॉर्ड्स मिळालेले आहे, प्रेसिडेंट पोलीस मेडल मिळालेले आहे फॉर गॅलंट्री 2008 मध्ये मिळालेला आहे. आणखी मिळालेला आहे प्रेसिडेंट पोलीस मेडल फॉर मेरिटियस सर्व्हिस 2007 मध्ये मिळाला, आणि प्रेसिडेंट पोलीस मेडल फॉर डिस्टिंग्विश सर्व्हिस हा 2014 मध्ये. 2008 मध्ये मिळाला फॉर गॅलंट्री, 2007 मध्ये मिळाला फॉर मेरिटियस सर्व्हिस, आणि 2014 मध्ये जो मिळालाय तो मिळालेला आहे फॉर डिस्टिंग्विश सर्व्हिस. आणि काय आहे ते, जे सिनियर IPS ऑफिसर आहे सदानंद वसंत, त्यांना NIA नॅशनल इन्व्हेस्टिगेशन एजन्सी मध्ये ऍज अ चीफ म्हणून ते आता काय करेल, तिथला पदभार सांभाळेल. चल नेक्स्ट न्यूज घेऊया. नेक्स्ट न्यूज आहे ती MS धोनीची आहे. तर काय झालं, जे फॉर्मर CSK कॅप्टन, आधी काय होते ते चेन्नई सुपर किंगचे कॅप्टन होते, तर फॉर्मर CSK कॅप्टन कोण, MS धोनी काय केलेलं आहे, फर्स्ट विकेट कीपर झाले आहे ते. त्यांनी काय कम्प्लीट केलेलं आहे, 300 डिसमिसल्स कम्प्लीट केलेले आहे T20 क्रिकेटमध्ये. ओके, तर 300 डिसमिसल्स कम्प्लीट करून T20 क्रिकेटमध्ये कम्प्लीट करून ते फर्स्ट विकेट कीपर काय झालेलं आहे, फर्स्ट विकेट कीपर झाले, बिकम द फर्स्ट विकेट कीपर ज्यांनी कम्प्लीट केले 300 डिसमिसल्स T20 क्रिकेटमध्ये. आणि हा जो 300 डिसमिसल्सचा जो स्कोर आहे त्यांना कधी प्राप्त झालाय, जे विशाखापट्टणम मध्ये आता जी मॅच चालू आहे IPL 2024 ची, जे विशाखापट्टणम मध्ये झालं, तर ते दिल्ली कॅप्टनचे जे ओपनर होते पृथ्वी शॉ यांची जेव्हा त्यांनी विकेट घेतली, तेव्हा त्यांना हा 300 डिसमिसल्सचा जो अचीवमेंट आहे, तेव्हा त्यांना ती अचीवमेंट मिळालेली आहे. तर त्यांनी टोटल 213 कॅचेस घेतले आहे आणि 87 स्टंपिंग जे T20 क्रिकेटमध्ये घेतलेले आहे. नेक्स्ट बेस्ट विकेट कीपर कोण आहे धोनीच्या नंतर, ते आहे दिनेश कार्तिक. ओके, फर्स्ट झाले आहे ते धोनी, MS धोनी, सेकंड आहे ते दिनेश कार्तिक, जे की कुठले आहे, रॉयल चॅलेंजर्स बेंगलुरूचे RCBचे विकेट कीपर बॅटर आहे. त्यांचे किती स्कोर आहे, 274 डिसमिसल्स आहे त्यांचे. आणि सोबतच सेम स्कोर कोणाचा आहे, जे पाकिस्तानचे क्रिकेटर आहे कमरान अकमल यांचा पण काय आहे, सेम नंबर्स ऑफ डिसमिसल्स आहे. कोणाकोणाचा, दिनेश कार्तिक आणि कमरान अकमल कोण आहे, पाकिस्तानचे क्रिकेटर आहे, फॉर्मर पाकिस्तानचे क्रिकेटर. ओके, तर आता बघूया की जे मोस्ट डिसमिसल्स आहे त्याच्यामध्ये त्यांचे कोणाकोणाचे किती किती स्कोर्स आहे. तर 300 तर MS धोनीचे आहे, 274 कमरान अकमल, आणि सेम दिनेश कार्तिक 270 क्विंटन डी कॉक, आणि 209 जॉस बटलर. ओके, तर हे झाले मोस्ट डिसमिसल विकेट कीपर जे T20 मध्ये जे आहे, तर हे झाले त्यांचे डिसमिसल्स आणि त्यांचे नाव. बघूया नेक्स्ट न्यूज काय आहे की HDFC बँकने काय केलेलं आहे, 100% जे स्टेक आहे ते HDFC बँकने डिसाइड केलेलं आहे की जे 100%चा स्टेक आहे ते सेल करणार आहे. ते कोणाला, सेल स्टेक इन HDFC एज्युकेशन अँड डेव्हलपमेंट सर्व्हिस प्रायव्हेट लिमिटेड. ठीक आहे, त्यांनी डिसाइड केलेलं आहे की 100%चा जो स्टेक आहे ते सेल करतील HDFC एज्युकेशन अँड डेव्हलपमेंट सर्व्हिस प्रायव्हेट लिमिटेड मध्ये. आणि हा जो ट्रान्झॅक्शन आहे तो ट्रान्झॅक्शन कशा थ्रू होणार आहे, स्विस चॅलेंज मेथड थ्रू हा ट्रान्झॅक्शन होणार आहे.
ओके, ही झाली न्यूज की 100% स्टेक काय केलेला आहे, इट्स त्यांचे सबसिडियरी जी आहे HDFC एज्युकेशन त्यामध्ये त्यांनी सेल केलेला आहे HDFC बँकने. ओके, नेक्स्ट बघूया न्यूज. नेक्स्ट जी आहे ती हॉकी इंडियाने काय केलेलं आहे, 6 हॉकी इंडिया अवॉर्ड, 6th हॉकी इंडिया अवॉर्ड जे आहे 2023 त्याचा अनाउन्समेंट केलेला आहे न्यू दिल्लीमध्ये. तर कोणाकोणाला मिळालेला आहे बघू आपण आता. सलीमा तेते यांना काय मिळालेलं आहे, वुमेन्स प्लेअर ऑफ द इयर मिळालेला आहे सलीमा तेते यांना, आणि हार्दिक सिंग यांना मेन्स प्लेअर ऑफ द इयर मिळालेला आहे. सोबतच जे इंडिया जे काय हॉकी इंडिया अवॉर्ड जो आहे तो अॅन्युअली होत असतो, आणि स्टार्ट कोणी केलेला आहे, हा हॉकी इंडियाने स्टार्ट केलेला आहे 2014 पासून हा स्टार्ट झालेला आहे. जे पण प्लेयर्स आहे, हॉकी प्लेयर्स आहे, फॉर्मर प्लेयर्स आहे आणि जे ऑफिशियल्स आहे त्यांना हा अवॉर्ड त्यांना अवॉर्ड देण्यात येतो. तर विनर्स कोण कोण आहे बघून घेऊया 2023 चे इंडिया अॅन्युअल अवॉर्ड, हॉकी इंडिया अॅन्युअल अवॉर्ड मध्ये. तर मेजर ध्यानचंद लाईफ टाइम अचीवमेंट अवॉर्ड कोणाला मिळालेला आहे, अशोक कुमार यांना. हॉकी इंडिया बलजीत सिंग अवॉर्ड फॉर गोलकीपर, तर बलजीत सिंग अवॉर्ड फॉर गोलकीपर ऑफ द इयर कोणाला मिळालेला आहे, PR श्रीजेश यांना. आणि हॉकी इंडिया परगत सिंग अवॉर्ड फॉर डिफेंडर ऑफ द इयर मिळालेला आहे हरमनप्रीत सिंग यांना. तर वुमेन्स प्लेअर ऑफ द इयर कोण आहे, सलीमा टेटे. मेन्स प्लेअर ऑफ द इयर कोण आहे, हार्दिक सिंग. सोबतच त्याच्यासोबत मेजर ध्यानचंद लाईफ टाइम अचीवमेंट अवॉर्ड मिळाला अशोक कुमारला. बलजीत सिंग अवॉर्ड फॉर गोलकीपर मिळालेला, गोलकीपर ऑफ द इयर मिळाला आहे PR श्रीजेश यांना. आणि परगत सिंग अवॉर्ड फॉर डिफेंडर ऑफ द इयर मिळालेला आहे हरमनप्रीत सिंग यांना. ओके, तर ही न्यूज झाली हॉकी इंडिया अवॉर्ड बद्दलची. आता बघूया नेक्स्ट न्यूज. नेक्स्ट न्यूज जी आहे ती प्राईम मिनिस्टर जे आहे, हा जे इंडियाचे इस्रायलचे जे प्राईम मिनिस्टर आहे बेंजामिन नेतान्याहू, तर त्यांची काय आहे ते त्यांची सर्जरी होणार आहे हर्नियाची. म्हणून त्यांचे जे लीडर्स आहे त्यांनी काय सांगितलेलं आहे की ते सर्जरी होणार आहे त्यांची, म्हणून सध्या ते अंडरगो सर्जरी मध्ये आहे. ओके, म्हणून त्यांच्या जागेवर त्यांचा ऍक्टिंग प्राईम मिनिस्टर कोण राहणार आहे, तर यारिव लेविन त्यांचा चार्ज घेणार आहे. आणि ऍज अ ऍक्टिंग प्राईम मिनिस्टर म्हणून ते इस्रायलचे ऍक्टिंग प्राईम मिनिस्टर राहणार आहे कोण, यारिव लेविन. तर यारिव लेविन कोण आहे, ते इस्रायली लॉयर आहे, पॉलिटिशियन पण आहे, आणि त्यांनी काय केलेलं आहे, सर्व केलेलं आहे, सर्व्हिस दिलेली आहे ऍज अ डेप्युटी प्राईम मिनिस्टर आणि मिनिस्टर ऑफ जस्टिस मध्ये. ओके, तर आता सध्याचे जे ऍक्टिंग प्राईम मिनिस्टर राहणार आहे इस्रायलचे ते राहणार आहे यारिव लेविन. इस्रायल बद्दल बघून घेऊया. इस्रायलचं कॅपिटल आहे जेरुसलेम. प्रेसिडेंट आहे आयझॅक हेर्झोग, आणि जे करन्सी आहे तिथली आहे न्यू शेकेल. करन्सी न्यू शेकेल आहे इस्रायलची. ओके, चला बघूया नेक्स्ट. नेक्स्ट जे आहे की पाकिस्तान क्रिकेट बोर्डने काय केलेलं आहे, रिअपॉइंट केलेला आहे बाबर आझम यांना व्हाईट बॉल कॅप्टन म्हणून. ओके, पाकिस्तान क्रिकेट बोर्ड जे ज्याला लीड कोण करतं, जे न्यूली अपॉइंट झालेले आहे चेअरमॅन मोहसिन नकवी यांनी रिअपॉइंटमेंट अनाउन्स केलेली आहे बाबर आझमची ऍज अ व्हाईट बॉल ODI and T20 इंटरनॅशनल कॅप्टन म्हणून. फॉर द कशासाठी, सिनियर मेन्स टीम. आणि जे आता होणार आहे, काय होणार आहे, ICC मेन्स T20 वर्ल्ड कप होणार आहे USA आणि वेस्ट इंडिज. ठीक आहे, तर त्याच्या आधीच त्यांनी काय केलेलं आहे, रिअपॉइंटमेंट जी आहे बाबर आझमची हे अनाउन्स केलेली आहे. पाकिस्तान क्रिकेट बोर्ड बद्दल फॉर्म कधी झाला, 1 मे 1949. हेडक्वार्टर आहे गद्दाफी स्टेडियम, फिरोजपूर रोड. चेअरमॅन कोण आहे, मोहसिन नकवी आहे. डायरेक्टर सध्या आहे ना वॅकेंट आहे. मेन्स कोच पण वॅकेंट आहे. वुमेन्स कोच कोण आहे, मोचमी रशीद. वुमेन्स कोच आहे मोचमी रशीद. ओके, ही झालं पाकिस्तान क्रिकेट बोर्ड बद्दलची न्यूज, ज्याच्यामध्ये
जे बाबर आझम आहे त्यांचं काय केलेलं आहे, रिअपॉइंटमेंट केलेलं आहे. कशासाठी? फॉर व्हाईट बॉल कॅप्टन म्हणून. नेक्स्ट जे आहे ते जीआय टॅग बद्दल आहे. तर आसामचे आसामचे जे 6 आयटम्स आहे त्यांना काय केलेलं आहे, इन्क्लूड केलेलं आहे जीआय टॅग मध्ये. तर बघू 6 ट्रॅडिशनल आयटम्स आसाम मधले, इन्क्लुडिंग आसामीज ढोल, जापी, यांना काय मिळालेलं आहे, प्रेस्टिजियस जीआय टॅग हा ग्रँट झालेला आहे गव्हर्नमेंट ऑफ इंडिया जॉग्राफिकल इंडिकेशन रजिस्ट्री कडनं. ओके, तर कोणाकोणाला मिळणार आहे जीआय टॅग बघून घ्या. त्याच्यामध्ये काय काय इन्क्लूड आहे, आसामचे बिहू ढोल, आसाम जापी, सारथीबारी मेटल क्राफ्ट, पानी मेटिका क्राफ्ट, मिसिंग टाट आणि अशरी कांडीज इक्विसाइट टेरिकोटा वर्क. तर या 6 आयटम्सला मिळालेला आहे जीआय टॅग, जो की ग्रँट केलेला आहे गव्हर्नमेंट ऑफ इंडिया जिओग्राफिकल इंडिकेशन रजिस्ट्रीने. काय असते जीआय टॅग? तर जीआय टॅग जो असतो, जो पर्टिक्युलर प्लेस मध्ये जो ओरिजिनेट करतो तिथलं तो काय एक वैशिष्ट्य असते तिथलं. जसं की काश्मीर मधले कार्पेट्स आहे, तिथलं सॅफ्रॉन आहे आणि शॉल्स आहे. तसंच सेम आसाम मध्ये जे आसाम बिहू हे जे सगळे आयटम्स आहे हे तिथले काय वैशिष्ट्य सांगतात, म्हणून त्यांना काय जीआय टॅग देण्यात येतो. आणि काय सर्व करतं आणखी, इंटरनॅशनल मार्केटमध्ये ऍज अ ट्रेडमार्क म्हणून पण जे जीआय टॅग आहे ते सर्व करतं. ओके, तर आसाम मध्ये जे क्राफ्ट आहे त्या 6 आयटम्सला जीआय टॅग हा देण्यात आलेला आहे. नेक्स्ट क्वेश्चन्स बघून घेऊया आपण. सो फर्स्ट क्वेश्चन आहे, हु वोन मेन सिंगल टायटल? मेन सिंगल टायटल कोणाला मिळालेला आहे, जे 2024 मध्ये मियामी ओपन मध्ये मेन सिंगल टायटल कोणाला मिळालेला आहे जॅनिक सिन्नर यांना. नेक्स्ट, IOCL विल फॉर्म अ जॉईंट व्हेंचर विथ विच जॅपनीज कंपनी? कोणत्या जॅपनीज कंपनी सोबत IOCL ने काय केलेलं आहे, जॉईंट व्हेंचर केलेला आहे. कशासाठी? फॉर मॅन्युफॅक्चरिंग सिलेंड्रिकल लिथियम आयन सेल्स. तर कोणत्या कंपनी सोबत केलेला आहे? जपानच्या पॅनासोनिक एनर्जी सोबत केलेला आहे. नेक्स्ट क्वेश्चन, हु टूक चार्ज एज नॅशनल इन्व्हेस्टिगेशन एजन्सी NIA चीफ? कोणी चार्ज घेतलेला आहे NIA चीफ म्हणून? सदानंद वसंत दाते यांनी घेतलेला आहे NIA चीफ म्हणून चार्ज घेतलेला आहे NIA. हा, ओके. नेक्स्ट, हु बिकेम द फर्स्ट विकेट कीपर ज्यांनी कंप्लीट केले 300 डिसमिसल्स T20 क्रिकेट मध्ये? तर फर्स्ट कोण आहे? MS धोनी. सेकंड कोण आहे? दिनेश कार्तिक. आणि सोबतच जे पाकिस्तानचे क्रिकेटर आहे कमरान अकमल. नेक्स्ट, HDFC बँकने डिसाइड केलेला आहे टू सेल 100% ऑफ इट्स स्टेक इन विच ऑफ इट्स सबसिडरी? तर कोणाला सेल करणार आहे ते? त्यांचे 100% स्टेक कोणत्या सबसिडरीला? त्यांच्याच HDFC एज्युकेशन अँड डेव्हलपमेंट सर्व्हिस प्रायव्हेट लिमिटेड यांना ते 100% स्टेक सेल करणार आहे. नेक्स्ट, who has been honored with the हॉकी इंडिया मेजर ध्यानचंद लाईफ टाइम अचीवमेंट अवॉर्ड? तर कोणाला हॉकी इंडिया मेजर ध्यानचंद लाईफ टाइम अचीवमेंट अवॉर्ड मिळालेला आहे? तो मिळालेला आहे अशोक कुमार यांना. नेक्स्ट, हु हॅज बिकम द ऍक्टिंग प्राईम मिनिस्टर ऑफ इस्रायल? तर ऍक्टिंग प्राईम मिनिस्टर ऑफ इस्रायल कोण राहणार आहे? यारिम लेविन. आणि प्राईम मिनिस्टर कोण घेतले? बेंजामिन नेतान्याहू. ओके, पण आता हे राहणार आहे ऍक्टिंग प्राईम मिनिस्टर. नेक्स्ट, who has been appointed by Pakistan Cricket Board as the white ball ODI and T20s captain of the senior men's team? तर सिनियर मेन्स टीमचे व्हाईट बॉल कॅप्टन म्हणून पाकिस्तान क्रिकेट बोर्डने कोणाला अपॉइंट केलेला आहे? बाबर आझम यांना. नेक्स्ट, how many traditional items of Assam including Assamese dhol and japi have recently received the coveted
GI टॅग बाय ज्योग्राफिकल इंडिकेशन रजिस्ट्री ऑफ द गव्हर्नमेंट ऑफ इंडिया. तर किती आयटम्सला मिळालेले आहे? टोटल 6 आयटम्सला मिळालेले आहे आसामच्या GI टॅग. ओके, या झाल्या आजच्या न्यूज. तुम्हाला सेशन आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. टेलिग्रामची लिंक जी आहे ती डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे, त्याला फॉलो करा. थँक्यू.